Over to the tester, madam. Please test and give your genuine review, feedback, whatever you can say it. Hello everyone and welcome back to the channel Priyanka Prakash. आणि आपल्यासोबत आहेत परत गलतीचे शेफ द मास्टर शेफ महेश राऊत. आणि थँक्यू सो मच दादा, पहिल्या एपिसोडला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे, लोकांनी बघितलंय आणि त्यांचे कमेंट्स असे आलेत की ही सिरीज सुरू ठेवा, बनवत राहा, असं दाखवत राहा, आम्हाला बघायला आवडेल. आणि हे आपण जे काही सेगमेंट चालू केलं ॲक्च्युली की रेसिपी दाखवता स्टोरी शेअर करायचं, आमचे जे काही एक्सपिरियन्स असतील ते शेअर करायचं. तर त्याच्यात मॅक्सिमम कमेंट्स असे होते जे आम्ही वाचले की तुम्ही जी स्टोरी सांगितली होती की हाऊ यू स्टार्टेड कुकिंग आणि ते कसं फॉरेन मध्ये असताना हे तुम्हाला हेल्प झाली, तर तीच रेसिपी बऱ्याचशा लोकांनी होती की डिमांड ऑन डिमांड. तर तुमच्या सगळ्या डिमांडला मान ठेवून आज आपण बनवणार आहोत कढी चावल, महाराष्ट्रीयन कढी भात, महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये कढी आणि भात, सिंपल आणि इझी टू मेक. तो ओव्हर टू द शेफ. सो आज एकदम सिंपल बॅचलर फूड, ठीक आहे, जी माझ्या जीवनातली पहिली रेसिपी जी मी ट्राय केली होती आईला स्काईप वरती दाखवून ती रेसिपी आहे. आणि एकदम सिंपल आहे, लवकरात लवकर तयार होणारी, आणि बहुतांश जे महाराष्ट्रीयन बॅचलर्स जे बाहेर देशी बनवू शकतात त्यांच्यासाठी तर अगदी बेस्ट आहे. आणि जे आपले बॅचलर घरी आहेत, आईच्या हातची चव भेटत नाहीये, तर फुल नाही फुलाची पाकळी, स्वतःच्या हाताने कढी आणि भात तयार करून खाणे एकदम बेस्ट तोडगा सांगणार आहे. चलो, सो विदाउट वेस्टिंग मच ऑफ योर टाइम, लेट्स डिग इन एपिसोड 2 ऑफ गलती से शेफ. ऑलराइट, इंग्रेडिएंट सोबत सुरू करूया. व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. आपल्याकडे हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, लसण, जिरं, मोहरी, हिंग, ऑइल, बेसन आणि थोडंसं आपण इथे दही घेतलेलं आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर नॉर्थ इंडियन त्याच्यामध्ये कढी बनवायची असेल किंवा पंजाबी कढी बनवायची असेल तर त्याच्यामध्ये लाल मिरचीच्या जागी तुम्हाला हिरवी मिरचीच्या जागी तुम्हाला लाल मिरची टाकावं लागेल. ओके. आणि जे आपण नॉर्मल तेल वापरतोय, गोड तेल वापरतोय, त्याच्या जागी तुम्ही वापरायचं सरसोचं तेल. ठीक आहे. पण आपण आज महाराष्ट्रीयन कढी बनवतोय तर त्याच्यामध्ये कांदा पडत नाही आणि त्याच्यामध्ये सरसोचं तेल न टाकता आपण साधं आपलं घरचे जे तेल आहे ते वापरूया, नॉर्मलवाला. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके, चॉपिंग कंप्लीट झालेली आहे. दही घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये 1 वाटी. ओके. आणि यामध्ये सिंपल आपण थोडंसं बेसन टाकूया. ओके. सो साधारण एवढं. ओके. अँड हे गेलं बेसन. मला वाटतं अंदाजाने काम आहे बरं का थोडंसं, सो प्लीज एक्सक्यूज मी प्रिसाईज नाही आहे थोडा. ठीक आहे. तर दही गेलं आहे, बेसन गेलं आहे, थोडीशी आपण हळद घेऊया. 2 चिमट्या हळद गेली आतमध्ये. ऑल सेट, ऑल रेडी. आणि लगेच एक स्पून घेऊया. ओके. आणि या मिक्सरला चांगल्यापैकी मिक्स करून घेणे. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जाऊया. बेसन आणि दह्याचं मिक्सचर आहे, हळद टाकून. त्याला फक्त आपण आता कढीच्या कन्सिस्टन्सी जशी पाहिजे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पातळ करायचं, थोडंसं जास्त किंचित. तर फॉर एक्झाम्पल काही लोकांना एकदम थिक कढी आवडते, काही लोकांना थोडीशी पातळ आवडते. तर मला थिकही आवडत नाही आणि पातळही आवडत नाही, मीडियम थिकनेस हवी आहे. ओके. तर त्याप्रमाणे मी ॲड करणार. ठीक आहे. तर सांगितल्याप्रमाणे सिक्वेन्स फॉलो करा. दही, त्यात बेसन, त्यात हळद, मिक्स करा, मग त्यात पाणी टाका. कन्सिस्टन्सी थोडीशी ज्या प्रकारची तुम्हाला जितकी थिकनेसची कढी हवी त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त पातळ करावी, कारण एकदा आपण त्याला शिजवायला ठेवलं की मग ते थिकनेस कन्सिस्टन्सी व्यवस्थित येते. ओके. आपण इथे तेल लावलेलं आहे, मिक्सचर आपलं रेडी आहे. फक्त त्यामध्ये मीठ मी अजून टाकलेलं नाही, सो आता मी थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये ॲड करून घेईन. ओके. सो मीठ आपण टाकलेलं आहे. सो दिस इज ऑल रेडी. मिक्स करून घेऊ एकदा आणि मग त्यानंतर तडक्याची तयारीला लागू आपण. ओके. सो आय होप तुम्हाला आतापर्यंतचं सगळं रेसिपी
एकदम समजली असेल म्हणून मी डिस्टर्ब नव्हतो करत मध्ये येऊन. हा छोका काय म्हणता याला, तडका तडका तयार करतो. तडका देणं ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच्यावरती तुमच्या कढीची टेस्ट डिपेंड करणार आहे. करेक्ट. ठीक आहे. तर आता गॅस चालू करून दिलाय. जसा हे झालं तडका की त्याच्यात फक्त मग ह्याच्या सगळं तर तडक्यातलं जाईल ना ते. आता हे सर्व बेसिक फॉर्म्युलेशन आहे, सर्व तडक्यामध्ये जाणार आहे. जिरं, मोहरी, हिंग, लसण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. तडका दिल्यानंतर मग त्यानंतर हे मिक्स करायचं. आपलं मिक्सर जे आहे ते त्यात ओतून देणं आणि कढीला उकळी येऊ देणे. एंड ऑफ गेम. दॅट्स इट. येस, क्या बात है. ॲज सिम्पल एज दॅट. चलो लेट्स डू इट. ओके, तडका द्यायची वेळ झालेली आहे. स्टार्टिंग विथ मोहरी, थोडंसं जिरं, लसण. ओके, वात कमी ठेवा नाहीतर जळून जाईल. हिंग टाकतोय, हिरवी मिरची, किंग ऑफ दिस रेसिपी कढीपत्ता धुवून घेतलेला आहे. मोमेंट ऑफ ट्रूथ. ॲज सिम्पल एज दॅट. ओके, सो आपली कढी रेडी आहे. न जास्त थिक न जास्त पातळ. तुम्हाला जर याच्यावर जास्त पातळ पसंत असेल तर कुठल्याही क्षणी पाणी टाका, ऍडजस्ट करा, गरम करा. दॅट्स अबाउट इट. सो सिम्पल, सोपी रेसिपी, इझी टू मेक. कोणी बनवू शकतं घरी. बॅचलर फ्रेंडली. मला मगाशी तेच डोक्यात विचार चालत होता की म्हटलं घरातनं बाहेर पडल्यामुळे किंवा करिअरसाठी जे लोक बाहेर जातात तर म्हणजे करिअर सोबतच बाकीच्या भरपूरशा गोष्टी आपण एक्सप्लोअर करतो. माझ्या केसमध्ये मी म्हणजे घरातनं बाहेर जेव्हा पडलो आणि परत ऑफिस जॉईन केलं स्पेसिफिकली कॉलेज नंतर, तर मी थिएटर केलं. जे मला माहित नव्हतं की ती एबिलिटी आहे माझ्यामध्ये. ठीक आहे. मराठी हिंदी थिएटर केलं, डान्स केला. फक्त डान्स केला नाही तर माझी स्वतःची अकॅडमी टाकली, शिकवलं लोकांना. सो ते म्हणजे होतं आतमध्ये, बट आय नेव्हर न्यू की ते आहे. जस्ट लाईक यू, की तुम्हाला लाईक यू हॅड ऑल दिस थिंग्स स्किल्स, पण ते आलेच नाही बाहेर कधी. तर म्हणजे किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतो करिअर आपल्या आयुष्यात. करेक्ट. आणि सर्कमस्टान्सेस सुद्धा. कधी लक बाय चान्स होऊन जातं, कधी खूप मेहनत घ्यावी लागते. बट मला असं वाटतं ओव्हरऑल सगळ्या गोष्टींमध्ये गायडन्स प्लेज अ रिअली इम्पॉर्टंट रोल. व्हेरी. तर त्याच्यावरच ऍक्च्युली मी मेन गोष्टीकडे वळतो की आपल्या मागच्या वेळेस पण डिस्कशन झालं होतं की लिंक्डइन असेल, इंस्टाग्राम असेल, आपल्याला बऱ्याचशा लोकांचे मला रोज म्हणजे भरपूरशे मेसेजेस येतात की दादा आम्हाला गाईड करा, आम्हाला सांगा, हे करा, ते करा. आणि 1 to 1 प्रत्येकाला सांगणं इज नॉट एट ऑल पॉसिबल. सो फ्रॉम अ लॉंग टाइम वी वर थिंकिंग अबाउट दिस अँड इट्स गोइंग टू हॅपन नाव, विच इज की आपण एक नवीन सेगमेंट अजून आणतोय. म्हणजे हा तर आपला होताच एक हॉबी, कुकिंग वगैरे, पण आपण आता करिअर रिलेटेड एक नवीन सेगमेंट स्टार्ट करतोय. प्रियंका प्रकाश पॉडकास्टमध्ये करिअरवर बोलू काही, हे याच्यावरती आपण पॉडकास्ट करणार आहे आणि त्याच्यात करिअर रिलेटेड गप्पा होतील. आणि तुम्हाला माहिती का फर्स्ट गेस्ट कोण आहे? महेश राऊत, द वन अँड ओनली महेश राऊत. दादाशिवाय अजून दुसरं कोण आपल्याला एवढं चांगलं गाईड करू शकेल, सांगू शकेल. तर तो पॉडकास्ट ऍक्च्युली लवकरच येणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील करिअर रिलेटेड काही, आणि इट्स जस्ट नॉट अबाउट IT और इंजिनिअरिंग आय गेस, राईट? सगळ्याच सेक्टर म्हणजे MPSC UPSC असेल, कुठल्याही फील्डमध्ये ज्याच्यात तुम्ही करिअर, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग असू द्या, सेल्स असू द्या, ज्याच्यात तुम्ही करिअर करू बघतायत त्याच्या रिलेटेड तुमचे जे काही प्रश्न असतील ना, कमेंट करा या व्हिडिओमध्ये. आणि जाऊन दादालाही फॉलो करा लिंक्डइनला, मलाही करा. आणि काही प्रश्न असतील नक्की सांगा. आणि पुढचा पॉडकास्ट जो येणार आहे ओनली करिअर फोकस्ड. तो काय नाव असणार आहे त्याचं? करिअरवर बोलू काही. करिअरवर बोलू काही म्हणून. आणि त्याचा एपिसोड 1 लवकरच आउट होणार आहे. सर आता आउट म्हणजे आम्ही शूट करणार ऍक्च्युली, नॉट आउट. तर तुमचे काही प्रश्न असतील ना ते सांगा, म्हणजे आम्हाला ते सगळे प्रश्न त्याच्यात कव्हर करता येतील. आणि असं काही आहे पण म्हटलं ठीक आहे, तुम्हाला एक हेड्सअप देऊन दिलेलं बरं, सो दॅट यू गाईज विल बी प्रिपेअर की चल भाई काहीतरी येतंय, काहीतरी होतंय. आणि तर असं काही आहे. जसं ही कढी बनवली तसंच आम्ही करिअर घडवण्याचा अजून प्रयत्न करू. इझी करणार आहे, जशी इझी टू मेक कढी होती तसं. इझी टू मेक कढी, इझी टू अंडरस्टँड ऑल द कॉन्सेप्ट्स, इझी टू अंडरस्टँड व्हॉट डिसिजन्स नीड टू बी मेड ॲट व्हॉट पॉइंट इन टाइम. आणि याच्या जोडीला असणार आहे सिम्प्लिफिकेशन. राईट, सिम्प्लिफाय करणार आहे. भरपूर आम्ही गोष्टी करणार आहे, त्यामध्ये भरपूर गोष्टी आम्ही सिम्प्लिफाय करून बोलणार आहे. राईट. आणि होपफुली कुठे
काय बरोबर घडलं याच्यावरती आपण फोकस करू, काय बरोबर नाही घडलं याच्यावरती आपण बोलणार आहे, राईट. आणि भरपूर गप्पा गोष्टी रंगणार आहेत पुढे, आपण बघूया. सो येस, इंटरेस्टिंग पॉडकास्ट होईल. म्हणजे त्याच्यात फक्त करिअर रिलेटेड नॉलेजेस नाही, तर ऍक्च्युली आमचं पण बॅकग्राऊंड कसं होतं, लाईक हाऊ वी रीच हिअर, किंवा करिअरमध्ये आम्ही कुठले डिसिजन बरोबर घेतले, कुठले लक बाय चान्स झाले आणि कुठले चुकले, आणि कदाचित त्या राईट पॉईंट ऑफ टाइमला कोणीतरी जर असं थोडा मदतीचा हात किंवा जसं गायडन्स केलं असतं तर सिनॅरिओ माइट हॅव बीन डिफरंट. बट एनिवेज, ज्या चुका आम्ही केल्या त्या तुमच्याकडनं नको व्हायला म्हणून हे सगळं आटापिटा सुरू आहे. तर आपण आता आपली कढीवरती फोकस करूया. कढी तर यार प्लेटिंग करूया. येस, सो बघूया कढी कशी झाली. ओके, सो वी आर इन द लास्ट सेगमेंट ऑफ अवर व्हिडिओ. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कशी व्यक्ती आहे जी बाय प्रोफेशन HR आहे, पण तिला आम्ही ॲज अ टेस्टर वापरतो या व्हिडिओसाठी. सो ओव्हर टू द टेस्टर. मॅडम प्लीज टेस्ट अँड गिव्ह युअर जेन्युइन रिव्ह्यू, फीडबॅक, वॉट एव्हर यू कॅन से इट. रोज असं ताट मिळालं तर चांगलं आहे. चांगलंच आहे. चलो, डेकोरेट तुमच्यासाठी काही पण. तुम्ही डायरेक्ट फक्त कढी टेस्ट फक्त कढीच टेस्ट करायची. कढी इज द मेन इन्ग्रेडियंट. घरच्या सारखी आहे, एकदम घरीच बनवली आहे, घरच्या सारखी आहे, कारण घरीच बनवली आहे. आई जशी बनवते ना, आईनेच शिकवली आहे ना. आईच्या हाताचं वाया दादा. नाईस, एकदम मस्त. गळ्याला असं मस्त शेक मिळतोय, अशी छान झणझणीत झाली आहे. आणि मस्त आंबट, म्हणजे जसं त्याला तो किक पाहिजे असतो ना तसा किक बरोबर आहे. पंच इज द करेक्ट वन. सो पास फेल 5 100 पैकी 100 पैकी 100. सो अशा 100 पैकी 100 मार्कांनी आमचे फ्लाइंग कलर्सने गवतीचे शेफ पास झाले आहेत. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप ही रेसिपी ट्राय करा, प्लीज ट्राय करून तुमचे जे काही फीडबॅक असतील, तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करून सांगा, आणि पुढच्या व्हिडिओसाठी काय रेसिपी हवंय ते पण सांगा. ॲब्सोल्युटली. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. चलो, थँक्यू. सबस्क्राईब गाईज, सबस्क्राईब. आणि आपलं नेक्स्ट पॉडकास्ट प्रियंका प्रकाश पॉडकास्ट बघायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जे हवं असेल ते कमेंटमध्ये लिहून द्या. ओव्हर टू यू गाईज. सबस्क्राईब. बाय बाय. थँक्यू सो मच.